दुष्काळामुळे यंदा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना शेतीचं फारसं उत्पादन मिळालं नाहीये। पण अशा परिस्थितीतही कडधान्याचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलाय। अर्धापूर तालुक्यातल्या शेंबोलीच्या बालाजी कल्याणकर या तरुणानं 1 एकरावर तुरीचं पीक घेतलंय। याची डाळ बनवून ती विकण्याचा त्यांचा विचार आहे। 1 एकरात 2 हंगाम घेण्याचं त्यांचं नियोजन आहे। यापासून त्यांना 1.5 ते 2 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे। अर्धापूर तालुक्यातल्या शेंबोली गावात बालाजी कल्याणकरांनी 1 एकरात तुरीची लागवड केली। या तुरीचं सेंद्रिय पद्धतीने नियोजन करण्यावर त्यांनी भर दिलाय। तुरीच्या लागवडीसाठी बदनापूर 736 वाणाची निवड केली। माझ्याकडं वडिलोपराची 6 एकर जमीन आहे आणि आमचं पारंपरिक पीकमध्ये केळी आणि ऊस आहे। यावर्षी मी 1 एकरवर प्रामुख्यानं तुरीचा एक नवीन प्रयोग आमच्या बागायती एरियामध्ये केलेला आहे। 16 जूनला याची 5 बाय 2.5 वरलाची लागवड केली आणि ही लावलेली तूर ही आहे ती BHMR बदनापूर व्हरायटीची महामंडळची 736 आहे। मराठवाड्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला खचून न जाता कल्याणकरांनी तूर पिकाचं नियोजन केलंय। सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर देखील त्यांनी केलाय। तुरीच्या लागवड केल्याने बेसल डोसला 50 ग्रॅम खत सुरुवातीला दिला आणि प्रथम खुडणी 35व्या दिवशी केल्याच्या नंतर त्यावेळेस एक 100 ग्रॅम दिला व दुसरी खुडणी 17व्या दिवशी करून त्यावेळेस एक 100 ग्रॅम दिला। जो सेंद्रिय खत आहे हा बटर मशरूमच्या रॉ मटेरियलपासून तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये सिलिका आणि सेंद्रिय स्फुरद असा मिक्स केलेला आहे। तुरीच्या लागवडीनंतर याला फवारणीसाठी विशेष असं लिंबोळी अर्क, गाईचं गोमूत्र च्या 2 फवारण्या व निंबोळी अर्काच्या 2 फवारण्या अशा प्रकारे घेऊन सेंद्रियमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कल्याणकरांनी तुरीचा एक बहर घेतल्यानंतर खोडणी बहर घेण्याचं नियोजन केलंय। सध्या तूर खोडली असून नव्या हंगामाचं नियोजन केलंय। माझी पारंपरिक शेती असून माझा मुलाने हे नवीन प्रयोग करून पाहिला, त्याच्यातून मला थोडं बरं वाटलं आणि पुन्हा त्यानं ते लावते वेळेस त्याने 1-1, 2-2 बिया टाकते वेळेस मला वाटलं बा हे काय करावं लागले ते असं तसं मला वाटलं, तर ते नंतर त्याचं मला बरं वाटलं। कल्याणकरांच्या तूर पिकाची अनेक तज्ज्ञांनी पाहणी केली। त्यांना 1 एकरात किमान 15 ते 20 क्विंटल इतकं विक्रमी उत्पादन हाती येण्याची अपेक्षा आहे। या तुरीची ते डाळ बनवून विक्री करणार आहे। यामुळं त्यांना किमान 2 लाखांचं उत्पन्न हाती येणार आहे। यातून खर्च वगळता कमीत कमी 1.5 लाखांचा नफा मिळणार आहे। ही मी स्वतः घरी तुरीची डाळ बनवून ही मार्केटमध्ये मी विकणार आहे आणि याच्यापासून मला उत्पादन करण्यासाठी झालेला खर्च 17 ते 18 हजार रुपये आहे आणि मला मिळणारा जे जवळपास 2.5 लाख रुपयापर्यंत मला याच्यापासून उत्पन्न मिळणार आहे। कल्याणकरांनी मशरूमच्या खताचा वापर केल्यानं त्यांना उत्पादनात वाढ मिळाल्याचा त्यांचा अनुभव आहे। आज डाळीचं उत्पादन घेणारा शेतकरी लाखोंची उलाढाल करत आहे। त्यामुळं भविष्यातही डाळीच्या शेतीला चांगले दिवस येतील यात शंका नाही। संतोष जोशी, साम टीव्ही, नांदेड।